आता बातमी आहे कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये खुलेआम गुंडागर्दी सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। भर रस्त्यात एका वाहन चालकाला जबर मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। कर्जत तालुक्यातील नेरळ शहरातील हा व्हिडिओ असल्याचं समोर येत आहे। हा मारहाण करणारा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड आहे असा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। याकडे आता कर्जत नेरळ पोलिसांचं दुर्लक्ष आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे, कारण नेरळमध्ये खुलेआम गुंडागर्दी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। मारहाण करणारा व्यक्ती महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याची देखील माहिती मिळते आहे। त्यामुळे आता यावर पुढे काय कारवाई केली जाते हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आपण बघू शकतो या संदर्भात आता ठाकरे गटाकडून शिंदे गटावर अनेक आरोप केले जात आहे आणि मात्र या ठिकाणी ही शिंदे गटाकडून दादागिरी सुरू असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे, कारण महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड या ठिकाणी मारहाण करतोय असं देखील ठाकरे गटाचं म्हणणं आहे। शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे आहेत आणि महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड ही मारहाण करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। मात्र खुलेआम अशा प्रकारे गुंडागर्दी केली जाते, मात्र पोलिसांचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे का असा सवाल त्यामुळे उपस्थित झालेला आहे। अशा प्रकारे भर रस्त्यात ही मारहाण केली जाते। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या दृश्यांच्या माध्यमातून बघतो। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय हा जो व्यक्ती मारहाण करतोय तो आपला बॉडीगार्ड आहे असा आरोप ठाकरे गटाने केलाय, काय आपलं म्हणणं या संदर्भात? नाही, तो काही माझा बॉडीगार्ड वगैरे नाहीये, ही सगळी चुकीची बातमी आहे। ते दोन्ही कार्यकर्ते आमचेच आहेत, त्या ठिकाणी आपापसात त्यांच्यात वाद झालेले आहेत, परंतु ते काही बॉडीगार्ड वगैरे नाहीये आणि जर त्यांनी जे चुकीचे कृत्य केलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्यावर। अर्थातच हा व्यक्ती जो आहे तो तुमच्या माहितीमधला व्यक्ती आहे का? दोन्ही व्यक्ती माझ्या माहितीमधले आहेत। निश्चितच आता यावरती नेमकी काय कारवाई केली जाणार? आता जे काय त्यांनी कृत्य केलं असेल तर कायदेशीर त्याच्यावर कारवाई केली जाईल, गुन्हा दाखल केला जाईल त्याच्यावर। निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण बघतोय स्वतः महेंद्र थोरवे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले होते आणि हा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही असं त्यांनी यावेळेस साम टीव्ही सोबत बोलत असताना सांगितलेलं आहे। मात्र नेमकं काय घडलं होतं या संदर्भात माहिती घेऊन पुढे कारवाई केली जाणार असंही त्यांनी सांगितलंय। मात्र ठाकरे गटाचा आरोप आपण बघतोय, महाराष्ट्रात गुंडाराज मिंदेंच्या आमदाराच्या महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने नेरळ या ठिकाणी भर रस्त्यात एकाला मारहाण केली असा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती पण कुणी मदतीला यायची हिम्मत केली नाही। कायद्याच्या चिंधड्या लोकांचे हाल झाले आहेत असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। मात्र या संदर्भात महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया देखील तितकीच महत्त्वाची आहे। त्यांनी साम टीव्ही सोबत बातचीत केलेली आहे आणि दोन्ही व्यक्ती आमचेच कार्यकर्ते असल्याचं त्यांनी सांगितलंय।